श्री स्वामी राजमाऊली, 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 श्री स्वामी राजमाऊली। आपण सर्व स्वामी भक्त कैक वर्षांपासून चैत्र शुक्ल द्वितीयेला स्वामी समर्थ महाराजांची जयंती साजरी करतो। काही भक्तांच्या म्हणण्यानुसार ती जयंती नसून तो प्रगट दिन आहे, महाराज प्रगटलेले आहेत। या तिथीला नेमकं म्हणायचं काय? स्वामी समर्थ महाराजांची जयंती म्हणायची का स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन म्हणायचा? ही स्वामी समर्थ महाराजांची जयंती किंवा प्रगट दिन, चैत्र शुक्ल द्वितीया ही तिथी, ही नेमकी सांगितली कोणी? ती कशी साजरी करावी? त्या दिवशी आपण नेमकं काय करावं? हा सोहळा कसा साजरा करावा? अशा विविध मुद्द्यांवरती आज आपण प्रकाश टाकणार आहोत, जेणेकरून अगदी 2 दिवसावर येऊन ठेपलेली स्वामी जयंती जी आहे ती आपण योग्य शास्त्रोक्तरित्या साजरे करू। श्री स्वामी राजमाऊली। नमस्कार भक्त मंडळी, श्री स्वामी राजमाऊली या युट्यूब चॅनल मध्ये मी मिलिंद पेळगावकर तुम्हा सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप स्वागत करतोय। सर्वप्रथम तुम्हाला स्वामी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सुद्धा देतोय। भक्तगणो, आता 2 दिवसावरती येऊन ठेपलेली स्वामी जयंती जी आहे, निदान या वर्षी पासून तरी आपण शास्त्रोक्त पद्धतीने साजरी करूया। ती कशी साजरी करूया याच्यावरती भाष्य करण्यासाठी आजचा आपला एपिसोड आहे। भक्तगणो, सर्वप्रथम आपण या मुद्द्यावरती येऊया की ह्या तिथीला, चैत्र शुक्ल द्वितीयेला, ज्या दिवशी स्वामी प्रगटलेले आहेत, त्याला स्वामी जयंती म्हणावं का स्वामी प्रगट दिन म्हणावं? यावर आपण आता विचार केला तेव्हा आपलं साहजिकच स्वामींची जयंती सांगितली कोणी? त्यांनी या तिथीला नेमकं काय म्हटलंय हा प्रश्न पडतो। भक्तगणो, ही तिथी सांगितली गुरुदेव श्री स्वामीसुत महाराजांनी, आणि त्यांनी ह्या तिथीला जयंती म्हटलेलं आहे, स्वामी समर्थ जयंती। स्वामीसुत महाराजांकडून असंख्य अभंग जे काय रचना झाली, अभंग, त्यांना जे अभंग स्फुरले ते त्यांच्या भक्तांनी जे काय टिपून ठेवले, लिहून ठेवले, त्यातल्या काही अभंगांमध्ये आपल्याला स्वामी जयंतीची नोंद मिळते। त्यातला एका अभंगातील काही भाग मी तुम्हाला मुद्दाम ऐकवतो। स्वामीसुत महाराज म्हणतायत, चैत्र शुक्ल द्वितीया रोजी गुरुवारी स्वामी सत्ताधारी प्रगटले, स्वामी जयंती भले हेच नाम, म्हणून या उत्तम दिन हा। भक्तगण, इथे हा दिवसाचा स्वामीसुत महाराजांनी स्वामी जयंती असा उल्लेख केले आहे, स्वामी जयंती। आणखीन एका अभंगामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे, चैत्र मासी शुक्ल द्वितीया ही खरी, जयंती ती स्वामींची शोभत असे। भक्तगणो, स्वामीसुत महाराजांनी ज्यांना ही तिथी उमगली त्यांनी ह्या तिथीला स्वामी जयंती असं नाव दिलेलं आहे। ते म्हणतात स्वामी प्रगटले, त्याच्याबद्दल वादच नाही। खूप लोकांचं असं म्हणण्यानुसार असं आहे की जयंती ही राजनैतिक लोकांची असते, काही महत्वाच्या लोकांची असते। स्वामी समर्थ महाराजांसारख्या विभूतींची जयंती कशी असू शकेल? तो तर प्रगट दिनच आहे, आणि आपण वाचतोच आहे की स्वामी समर्थ महाराज प्रगटले। मग स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन का नाही, जयंती का? तर भक्तांनो, त्याचं कारण एकच आहे की ज्यांना स्वामी समर्थ महाराजांची प्रगट लीला उमगली त्यांनी ह्या तिथीला स्वामी समर्थ महाराजांची जयंती असं संबोधलेली आहे। त्या दिवशी महाराज प्रगटले जरूर, पण त्या तिथीला गुरुदेव श्री स्वामीसुत महाराजांनी स्वामी जयंती म्हटल्यामुळे आपणा सर्वांना या तिथीला स्वामी समर्थ महाराजांची जयंती म्हणणं भाग आहे। तेव्हा भक्तगणो, स्वामी समर्थ महाराजांची जयंती 2 दिवसावर येऊन ठेपलेली आहे। त्याच्या शुभेच्छा देत असताना तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची जयंती असा उल्लेख करा, प्रगट दिन नको। आता आपण येऊया दुसऱ्या मुद्द्यावरती। स्वामीसुत महाराजांना ते उमगलंच कसं की ही अमुक अमुक तिथी जी आहे या तिथीला स्वामी समर्थ महाराज प्रगटले।
भक्तगण, हरिभाऊ तावडे हा मुंबईचा एक तरुण काहीतरी निमित्त होतो आणि स्वामी महाराजांकडे अक्कलकोटला येतो. त्याच्याबरोबर त्याचे 2 मित्र सुद्धा असतात. महाराज या सर्वांना ते खूप प्रेमाने वागवतात आणि प्रत्येकाला आळीपाळीने निरोप देतात. हरिभाऊ तावडेला मात्र ते तिथेच ठेवून घेतात काही दिवस आणखीन. एके दिवशी स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी हरिबा तिथे आलेला असतो. तोच स्वामी समर्थ महाराज त्यांना ओढतात आणि स्वतःच्या मांडीवरती बसवतात. मांडीवरती बसून त्यांना सांगतात, अरे हरिबा, तू आजपासून माझा मुलगा बरं का. आजपासून तू माझा सूत झालास. तुझं घर दार आणि जे काय तुझ्याकडे असेल ते सर्व काही लुटवून टाक. हे बोलता बोलता महाराज आपल्या बिछाना खालून एक कफनी काढतात आणि कफनी ते हरिभाऊंच्या स्वाधीन करून सांगतात, आजपासून हे घाल आणि बैरागी हो. माझा सूत हो, स्वामी सूत हो. स्वामी समर्थ महाराजांची ती आज्ञा ऐकून हरिबा जराशे कचरतात. फक्त कोण प्रापंचिक उन्नतीसाठी ते त्यांनी कोकण सोडलेलं असतं, आपलं राहतं घर, आणि मुंबईत येऊन त्यांनी आपलं घर ताटलेलं असतं. भरपूर मेहनत करत असतात कुठेतरी आपली महत्वाकांक्षा पुरी करण्यासाठी. आणि त्यांची महत्वाकांक्षा काय असते तर प्रापंचिक स्वरूपामध्ये सर्वोच्च पद गाठणं. त्यांना स्वतःच्या हिमतीवरती खूप पैसा कमवायचा असतो, खूप काही करायचं असतं. आणि इथे महाराज सांगते, तू बैरागी हो. बरं, महाराजांची आज्ञा ही आज्ञा. तिथे ॲपील असं नाहीये. सर्वसाधारण कोर्टातून हायकोर्टातून सुप्रीम कोर्टापर्यंत ॲपील जातं. लोक भांडतात, वाद घालतात. इथे तसा काहीच मुद्दा नव्हता. नो ॲपील, अजिबात ॲपील नाही. महाराजांच्या परमेश्वर स्वरूपाने ज्यावेळेला सांगितलं की तू अमुक अमुक कर, का दुसरा विचार आपल्या डोक्यात येत सुद्धा नसायचा. पण हरिबा मात्र खाबरे खुबरे झाले. हरिबाना कळेना, लहानपणापासून आपण जी काय महत्वाकांक्षा केलेली आहे, आपण मुंबईत आलेलो आहे, आपण भरपूर मेहनत केलेली आहे, आपण करतोय अजून सुद्धा. आज इथे आल्यावरती महाराज आपल्याला सांगतायत काय, सर्व काय सोडून दे. त्यांना धसकाच बसतो, खूप वाईट वाटतं त्यांना. आणि साहजिकच वाईट वाटल्यावरती आपल्याला रडू कोसळतं. इथे तर त्यांच्या आयुष्याचा प्रश्न होता. त्यांच्या सर्व महत्वाकांक्षेवरती त्यांना पाणी सोडावं लागत होतं आणि त्यांना बैरागी व्हावं लागत होतं, बैरागी. त्यामुळे साहजिकच त्यांना रडू कोसळणार होतं. त्यांचा चेहरा अगदी रडकुंडीला आलेला. त्यांना रडू कोसळणार. तोच महाराज त्यांना म्हणाले, अरे रडतोच काय वेड्या, माझं पोट बघ किती मोठं आहे, किती मोठं आहे बघ माझं पोट. त्या पोटावरती हात फिरव बघू. पुन्हा महाराजांची आज्ञा म्हटल्यावरती हरिबांचा नकळत त्यांच्या पोटावरती हात फिरतो. आणि हेच काहीच निमित्त होतं आणि ते पूर्णतः त्यांची ब्रह्मानंद टाळी लागते. भक्तगण ते ट्रान्समध्ये जातात आणि त्या ट्रान्समध्ये त्यांच्या कितीतरी जन्मामागचा एक जन्माचं त्यांना स्मरण होतं. मागील जन्म नाही बरं का, कितीतरी जन्मामागचा एक जन्म. आणि त्या जन्मामध्ये ते एक छोटेसे 8 वर्षाचे विजय सिंग नावाचा तो मुलगा असतो. भक्तगण, ह्या मुलाला मित्रमंडळ काहीच नसतं. आपला मोठा भाऊ आणि त्याची बायको म्हणजे या छोट्याची वहिनी, त्यांच्या बरोबर तो राहत असतो. भाऊ आणि वहिनी या मुलाला खूप चांगलं करत असतात, अगदी स्वतःच्या पोटच्या मुलासारखं करत असतात. त्याच्यावरती खूप प्रेम करतात. हे तिघं अगदी आनंदात तिथे राहत असतात. हस्तिनापूर पासून ते अगदी जंगलात मध्ये हे गाव असतं. त्या जंगलामध्ये छोटी छोटी गावं असतात आणि हे शेवटचं गाव असतं जिथे हा विजयसिंग नावाचा छोटासा पोरगा त्याच्या भाऊ आणि वहिनी बरोबर राहत असतो. ते गाव शेवटचं असल्यामुळे त्याला छेल्ले गाव म्हटलं जायचं. छेल्ले गाव, त्याचाच आज अपभ्रंश होऊन तो छेल्ली गाव म्हणून म्हटलं जातं. या गावामध्ये हा राहत असायचा लहानसा मुलगा. त्याला मित्रमंडळ असं काही नव्हतंच. रोज सकाळी उठावं, आंघोळ वगैरे आटपली, न्याहारी झाली का खिशामध्ये भरपूर गोट्या कोंबाव्या आणि तो सरळ त्या रानामध्ये पसार होत. भक्तगण, हा रानामध्ये जाऊन तिथे भला मोठा वटवृक्ष होता आणि त्या वटवृक्षाच्या पारावरती एका छोट्याशा देवळीमध्ये गणपती बाप्पा होता. या गणपती बाप्पा बरोबर तो गोट्या खेळायचा. लहान होता त्याच्यामुळे त्याचा स्वभाव सुद्धा एखाद्या लहान मुलांसारखाच होता. भक्तगण, तुम्हाला माहिती आहे लहान मुलं कशी असतात. बॅटिंग काय सोडत नाहीत, आउट कधीच होत नाहीत.
तशीच जर आउट होण्याची पाळी आली तर सगळा खेळ, सगळा डाव फिसकटला जातो. जो तो आपापल्या घरी जातो. पण आउट होणं हा मोठा प्रश्न असतो. तसंच कायच्या या लांडग्या विजयसिंगच्या बाबतीत होतं. तो त्या गणपती बाप्पांच्या समोर जायचा खरा, गणपती बाप्पाबरोबर गोट्या खेळायचा खरं, पण तो डाव मात्र स्वतःवरती घ्यायचा. कधी त्याने बाप्पाला आजपर्यंत डाव दिलेलाच नव्हता. बाप्पांपुढे गोट्या टाकायचा, गोट्या जिंकायचा, जोर जोराने उड्या मारून नाचायचा, जोर जोराने ओरडायचा, बघ बाप्पा मी जिंकलो 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 करून. हे सगळं काय त्याचं चालायचं. गावातली लोक लाकडं कापायला त्या जंगलात यायची. ती त्याला बघून वेडा ठरवायची. अरे ह्याच्या वयाची लहान लहान मुलं आपल्या गावामध्ये असून सुद्धा हा कोणाशी न खेळता सरळ या जंगलामध्ये येऊन कोणाशी बोलतोय, कोणाबरोबर खेळतोय, काय काय काहीच कळत नाही. त्यामुळे गावकरी सगळे त्याला वेडाच ठरवत होते. पण भक्त म्हणे एक दिवशी त्याला काय होतं काय कळत नाही, काय उटकी येते. तो सगळ्या गोट्या त्या बाप्पांपुढे टाकतो आणि बाप्पाला सांगतो, चल आता तू खेळायला ये, आज तुझा डाव. आणि त्याला सगळंच वातावरण बदलून जातं. काळोख पडतो, वादळ सुटतं, जोर जोराने हवा येत असते, झाडं जोर जोराने हलत असतात, झाडांवरच्या नारळ सुद्धा खाली पडतात. लाकडं कापायला गेलेली जी सगळी मंडळी असतात ते धावपळ करत असतात. जो तो गावात येऊन आपलं घर कधी गाठतोय असंच काय ते त्यांना वाटत असतं. रस्त्यात त्यांना हा विजयसिंग दिसतो. त्याला ते सांगतात, चल बाबा निघ, कशाला थांबल्यास इथे. पण तो आपला 2 हात कमरेवरती घेऊन गणपती बाप्पांकडे असा सरळ बघत असतो. गणपती बाप्पांची वाट बघत असतो. त्याला माहिती असतं की आज आपण गणपती बाप्पांना आवाहन केलेलं आहे खेळायला यायला, त्यामुळे बाप्पा येणार, माझ्या बरोबर खेळणार. भक्त मंडळी तसंच होतं. या सगळ्या काटकरी मंडळींकडे हा छोटासा पोरगा लक्ष सुद्धा देत नाही. त्याचं सगळं लक्ष तो त्या गणपती बाप्पाकडे असतं. आणि तेवढ्यात ही सगळी मंडळी घरी जातात. काय कारण हा पोरगा लक्षच देत नाहीये. ही सगळी मंडळी आपापल्या घरी जातात. वातावरण पार बदलून गेलेलं असतं. आणि तेवढ्यामध्ये धरणीकंप होतो. भक्तगण, असा धरणीकंप होतो, असा जोराने आवाज येतो. आपले वैज्ञानिक लोक ज्याला बिग बँग थिअरी म्हणतात ना, ते ही स्वामींची प्रगट लीला. बिग बँग थिअरी म्हणजे नेमकं काय, तर या सृष्टीतला पहिला ध्वनी ओंकार. हा जो धरणीकंप होतो, विजयसिंग जिथे उभा असतो आणि गणपती बाप्पा जिथे असतो, त्यातली जमीन आहे ती दुभंगते. आवाज तसा भयंकर होतो, काय विचारूच नका. आणि त्या धरणी दुभंगून त्याच्यातून अष्टवर्षीय बाल, गोरी पान, देखणी, सुंदर अशी दिगंबर स्वरूपात गणपती बाप्पा प्रगटतात. भक्तगण, हरिबाना हे सगळं दिसत असतं. भले त्यावेळेला स्वामी महाराजांच्या मांडीवर ते बसलेले असतात, पण त्यांना ते कळतं की आपण ज्यांच्या मांडीवर बसलेलो आहोत त्याच परमेश्वराच्या स्वरूपाची ही प्रगटलीला आहे. भक्तगण, ही प्रगटलीला तुम्हाला इथंभूत वाचायची असेल तर आपल्या चॅनल वरती श्री स्वामी समर्थ अवतार कांड म्हणून एक आपण एपिसोड केलेला आहे. गुरुदेव स्वामी सुतांना जसं ते स्मरण झालेलं आहे तसं त्यांनी स्वतः लेखणी हातात घेऊन ते सगळं टिपून ठेवलेलं आहे. त्यांच्या हस्तलिखितावरूनच आपण ते प्रकाशित सुद्धा केलेलं आहे. आपण युट्यूबला ते संबंध त्याचा ऑडिओ लावलेला आहे, जणू करून तुम्हाला युट्यूबला सुद्धा ते पारायण करता येतं. स्वामी जयंतीच्या दिवशी त्याचं पारायण करणं म्हणजे ते अत्यंत फलदायी समजलं जातं. जमल्यास नक्की करा. तर स्वामी अशा पद्धतीने प्रगटतात. आणि जेव्हा हरिबा भानावर येतात, जेव्हा हरिबा स्वामी समर्थ महाराजांच्या मांडीवरनं खाली उतरतात, तेव्हा त्यांनी केलेल्या असंख्य अभंगांपैकी त्यांना हा अभंग स्फुरतो. ते म्हणतात, स्वामी अवताराची काय सांगू मात, मध्य हिंदुस्थानात जन्म त्यांचा. आणि स्वामी कसे प्रगटले ते ह्या अभंगातून सांगतायत. त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट लिलेवरती स्वामी सुतांना खूप अभंग स्फुरलेले आहेत. खूप स्वामीसुत महाराज ज्यांना ज्या ज्या वेळेला हे अभंग स्फुरायचे आणि जर स्वामी समर्थ महाराज समोर असतील तर स्वामीसुत अभंगाद्वारे जे काही सांगत असतील तशी स्वामी समर्थ महाराज क्रिया करून दाखवायचे. म्हणजे जर स्वामीसुत महाराज जर अभंगामध्ये गोट्या खेळण्याचं वर्णन करत असतील तर स्वामी समर्थ महाराज गोट्या खेळण्याचा आविर्भाव करायचे. कांदेवाडीचा मठ हा गुरुदेव श्री स्वामीसुत महाराजांनी स्थापन केलेला आहे. आज पण त्याला आपण स्वामी सुतांचा मठ म्हणतो. या मठामध्ये त्यांनी स्वामी जयंती
साजरी करायला सुरुवात केली. पहिली स्वामी समर्थ महाराजांची जयंती गुरुदेव श्री स्वामी सुत महाराजांनी इसवी सन 1869 साली साजरी केली. चैत्र शुक्ल द्वितीय हा स्वामी समर्थ महाराजांचा जयंतीचा दिवस. पण या चैत्र शुक्ल द्वितीयेच्या अगदी बरोबर 1 महिना अगोदर या सोहळ्याची, या उत्सवाची गुरुदेव श्री स्वामी सुत महाराजांनी नांदी केली बरं का. आणि नांदी केली ती कशी, तर स्वामी सुत महाराजांना मिळालेलं स्वामींचं जे आत्मलिंग होतं त्यांचा त्यांनी छबिना काढला, पालखी काढली आणि गिरगाव चौपाटीवरती सागर तीर्थावरती जाऊन त्याला समुद्र स्नान घातलं. त्या पालखीचा थाट आणि त्या पालखीची जे काही अदब होतं ते सगळं आपण एका वेगळ्या एपिसोडमध्ये केलेलं आहे. आणि त्यानंतर 1 महिना सलग अगदी चैत्र शुक्ल द्वितीया येईस्तोवर स्वामी समर्थ महाराजांच्या जयंतीचा जल्लोष त्या कांदेवाडी मठात चालत असे. कधी कीर्तन, कधी प्रवचन, कधी गायन, तर कधी अभंगांचा कार्यक्रम. या सर्व कार्यक्रमांमध्ये कांदेवाडी मठ अगदी दुमदुमून जायचा. सर्व जाती धर्माचे लोक स्वामी सुत महाराजांकडे यायचे. अगदी स्वामी सुतांच्या बरोबरीने ते स्वामींच्या नामघोषा, स्वामींच्या जयघोषामध्ये नाचायचे. अशी ही स्वामी समर्थ महाराजांची जयंती साजरी होण्याला प्रारंभ झाला. बघताना पण ह्याचं नेमकं घडलं काय, त्यांच्यावरती भरपूर निंदा झाली, त्यांची भरपूर निंदा करण्यात आली. अरे अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांबरोबर विद्वान ब्राह्मण मंडळी आहेत, त्यांचे निस्सीम भक्त आहेत. त्यांनी कधी सांगितलं नाही की महाराज अमुक एक दिवशी प्रगटलेले आहेत. त्यांनी कधी सांगितलेलं नाही की अमुक एक दिवशी स्वामी समर्थ महाराज प्रगटले आहेत, किंवा स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन हा अमुक अमुक आहे. मग काल परवा आलेला इतका तरुण मुलगा, स्वामी महाराजांनी त्याला आपलं सूत केलं काय, सरळ तो स्वामी समर्थ महाराजांची जयंती सांगू लागला आणि ती साजरी करतोय. या विषयावरती त्यांच्यावरती भरपूर टीका झाली. खूप लोकांनी त्यांना नाही ती नावं ठेवली. म्हणून दुसऱ्याच वर्षी इसवी सन 1870 सालची चैत्र शुक्ल द्वितीय त्यांनी अक्कलकोटात साजरी केली. ते सर्वांना सांगत असत की आज माझा बापाचा प्रगट दिनाचा दिवस आहे, आज माझ्या बापाची जयंती आहे, आजचा दिवस उपास ठेवा, काही खाऊ नका, असं सांगत सांगत ते एक हमाल घेऊन फिरत होते. आणि त्या हमालाच्या डोक्यावरती भगर आणि खजूर उपासाचे पदार्थ सर्वांना वाटत होते. आणि अभंगाद्वारे ते सगळ्यांना एकच सांगत होते की आज स्वामी जयंती आहे, स्वामी महाराज आजच्या दिवशी प्रगटलेले आहेत, माझ्या बापाचा आज प्रगट दिन आहे, तो साजरा करा. कसा साजरा करा ते सुद्धा इत्थंभूतरित्या सांगत होते. स्वामी समर्थ महाराज खूप कौतुकाने हे सगळं पाहत होते. महाराजांच्या अवतीभोवती काही सेवेकरी सुद्धा होते. त्याच्यात शिवबाई देशमुख नावाची एक सेवेकरी होती बरं का. तिला हे सगळं बघून अचंबा वाटला. महाराज सुद्धा शांत बसलेले आहेत, महाराज बघतायत. तेव्हा ती शिवबाई देशमुख महाराजांना विचारते, महाराज हे काय चाललेलं आहे, आज भीतीपर्यंत एवढी वर्ष तुमच्याबरोबर आम्ही आहोत आणि अगदी काल परवा आलेला मुलगा तुमची जयंती सांगतोय, तुम्ही प्रगट कधी झालाय ते सांगतोय, आणि तुमची जयंती म्हणून हा सोहळा साजरा करतोय, लोकांना सांगतोय, सर्वांना तुमचा प्रसाद वाटतोय, त्याला थांबवा. हे जे काय तो करतोय ते योग्य नाहीये. त्यावर महाराज तिच्यावरती चिडतात, तिला शिव्या असडतात आणि सांगतात, अगं तो माझा लग्नाचा दिवस आहे, माझा लग्नाचा सोहळा आहे, त्याला साजरा करू दे. फक्त म्हणे महाराज अगदी थोडं बोलत. आणि महाराजांच्या बोलण्यामध्ये गर्भितार्थ असत. त्या आधी स्पष्ट काहीच गोष्टी बोलत नसत. पण त्यांचं म्हणणं काय होतं की तो माझा लग्नाचा सोहळा आहे, उत्सव आहे, तो त्याला जोराने साजरा करू दे, धूम धडाक्यात साजरा करू दे. तो पूर्वीचा काळ, त्या काळामध्ये तुमच्याकडे पैसा असो किंवा नसो, भले तुम्हाला कर्ज करावं लागलं तरी हरकत नाही, पण पोरांची लग्न ही धूम धडाक्यातच साजरी होत. लग्न म्हटलं का गाव जेवण, मोठी मिरवणूक, मंडप काय विचारू नका. मग तुमची परिस्थिती असो किंवा नसो, भले तुम्हाला कर्ज काढावं लागलं तरी चालेल, पण लग्न म्हटलं का धूम धडाक्यातच साजरं करावं लागायचं. आणि त्याचाच संदर्भ देऊन स्वामी महाराजांनी तिला सांगितलेलं आहे, अगं गप आई, ते हा माझा लग्नाचा सोहळा आहे, त्याला साजरा करू दे. म्हणजे थोडक्यात काय महाराजांना सांगायचं होतं की हा सोहळा धूम धडाक्यात तो साजरा करतोय, त्याला करू दे. भक्त मंडळी, या कृतीतूनच स्वामी समर्थ महाराजांनी
स्वामी समर्थ महाराज साजरी करत असलेल्या या उत्सवावरती किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या जयंती सोहळ्यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे. महाराज असं बोलण्याच्या नंतर सगळ्यांच्या टीका थांबल्या बरं का. कोणाच्याच तोंडून ब्र निघाला नाही त्यानंतर. आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराज स्वामी जयंती मुंबईतच साजरी करू लागले. 1 महिन्याचा जलसा करू लागले. कांदेवाडी मठामध्ये धूमधडाक्यात हा सोहळा होत असत. भक्त मंडळी, अशा पद्धतीने स्वामी समर्थ महाराजांना स्वामींची जयंती उमगली, स्वामींची प्रगटलीला उमगली, ती तिथी उमगली, नक्षत्र उमगलं, ते सर्व काही उमगलं. त्याचे सगळं इत्थंभूतरित्या त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीवरती खुद्द स्वामी समर्थ महाराजांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळे या तिथीला विशेष महत्व आहे. अगदी अलीकडेपर्यंत अक्कलकोटात हा सोहळा साजरा होत नसायचा, पण संपूर्ण महाराष्ट्रातली लोक, संपूर्ण हिंदुस्थानातली लोक जेव्हा अक्कलकोटला स्वामी जयंती म्हणून येऊ लागले, त्याला आज इथे तो सोहळा धूमधडाक्यात साजरा होऊ लागला. हा धूमधडाक्यात हा उत्सव तिथे साजरा होतो आज. तर हा उत्सव अशा पद्धतीने स्वामी समर्थ महाराजांना स्वामींच्या कृपेने उमगलेला आहे. हा स्वामी समर्थ महाराजांच्या या जयंतीचा सोहळा कसा साजरा करावा हे सुद्धा स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेलं आहे. स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेलं आहे की आजचा दिवस उपासाचा आहे, आज उपास करा. बरं, हा उपास कसा, तर तो निर्जल उपास असावा. एकादशीचा कसा आपण उपास करतो तसा. तो उपास संध्याकाळी किंवा रात्री सुटत नाही, सोडला जात नाही. त्याचं पाळणं दुसऱ्या दिवशी पडलं जातं. स्वामी समर्थ महाराजांची जयंती सकाळी उठल्यावरती सूर्योदयाची जी वेळ असते त्याच्या काही मिनिटातच तुमच्या दरवाज्यात किंवा खिडकीत तुम्ही गुढी उभी करा. त्या गुढीची पूजा करा, स्वामी समर्थ महाराजांची पूजा करा, त्यांना यथाच्छ अभिषेक वगैरे करा. ती गुढी सुद्धा भगवी असावी, स्वामी महाराजांना फुलं सुद्धा भगवी असावी. हे सगळं स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेलं आहे. आजच्या दिवसांमध्ये आपल्याला निर्जल उपास जमू शकत नाही. आपण निर्जल उपास करू शकत नाही म्हणून आपण उपवासच करायचा नाही अशातले काय भाग नाहीये. आपण एक वेळ दुपारच्या वेळेला काहीतरी उपवासाचं खाऊन हा उपवास करू शकतो. कारण आजची परिस्थितीच अशी आहे की स्वामी जयंती ही तिथीनुसार साजरी होत असल्यामुळे एखाद्या रविवार सारखा तो सुट्टीचा दिवस नसणार. तुम्हाला तुमचा काम धंदा व्यवसाय करूनच स्वामींची जयंती करायची आहे. त्यामुळे उपास जरी तुम्ही ठेवलात तरी एक वेळ तुम्ही काहीतरी उपासाचं खाऊन हा उपास ठेवू शकता. त्या दिवशी घराला तोरण लावा, गुढीकडे दिवा लावा, संबंध दीपोत्सव करा. स्वामी समर्थ महाराजांच्या जयंतीच्या या दिवशी घर सजवा. अगदी तुम्ही साजरी करत असलेली दिवाळी सुद्धा तुम्हाला कमी वाटावी इतका धूमधडाक्यात हा सोहळा साजरा करा. कारण आज प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराज तुमचे आराध्य दैवत हे आजच्या दिवसाला प्रगटलेलं आहे. त्यामुळे हा दिवस समस्त स्वामी भक्तांसाठी दिवाळीपेक्षाही मोठा आहे. भक्तगणावर त्या दिवशी आपण स्वामी समर्थ महाराजांचं अवतारकांड वाचायला तुम्हाला मिळालं तर उत्तमच आहे. 1.5 तास त्याला लागेल. पण त्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या समोर दिव्याची आरस करा, स्वामी समर्थ महाराजांची आरती करा. घरच्या घरी सुद्धा हा सोहळा तुम्ही अगदी धूमधडाक्यात साजरा करू शकता. दुसऱ्या दिवशी तुम्हाला उपास सोडायचे. दुसऱ्या दिवशी सकाळपासून महाराजांची जशी तुम्ही सेवा आदल्या दिवशी केलेली आहे तशीच करा. त्यांना अभिषेक घाला, दिवा लावा, सुगंधित अत्तर लावा आणि त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून त्या गुढीचं विसर्जन करा. विसर्जन म्हणजे ती खाली उतरवा. त्याचा ते भरजरी कापड आधी व्यवस्थित घडी करून पुढच्या वर्षीसाठी व्यवस्थित ठेवा. विसर्जन म्हणजे समुद्रात विसर्जन करण्याची गरज नाहीये. तर भक्तगण अशा पद्धतीने धूमधडाक्यात हा सोहळा साजरा करायचा. स्वामी समर्थ महाराजांनी स्वामींचा नैवेद्य कसा असावा हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी स्वामी महाराजांना जो काही तुम्ही नैवेद्य कराल तो त्या पद्धतीने करा. त्याच्यावरती आपण एक एपिसोड केलेला आहे, त्याची लिंक पण मी तुम्हाला खाली देतोय. भक्त मंडळी, स्वामी समर्थ महाराजांची जयंती गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेली आहे. त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे ती कशा पद्धतीने साजरी करावी. आणि हे जर सगळं तुम्ही जर व्यवस्थितरित्या पाळलं, जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तरी, तर तुम्ही शास्त्रोक्तरित्या स्वामी समर्थ महाराजांची जयंती साजरी केली असं आपण म्हणू शकतो. भक्त मंडळी, चला तर मग अगदी 2 दिवसावरती स्वामी समर्थ महाराजांची जयंती येऊन ठेपलेली आहे. मध्ये आपल्या हातात 2 दिवस आहेत. त्यामुळे जी काही तयारी करायची असेल
या सर्व तयारीला आतापासून सुरुवात करा आणि स्वामी जयंती ही दिवाळीच्या पलीकडे, दिवाळीपेक्षा जास्ती धूमधडाक्यात साजरी करा. स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करा. गुरुदेव श्री स्वामीसुत महाराजांचं स्मरण करा. गुरुदेव श्री स्वामीसुत महाराजांनी स्वामी समर्थ महाराजांकडे मागितलेलं पसायदान सुद्धा आपल्याला त्या दिवशी मागायचे आहे. तेव्हा मनसोक्तपणे नेहमीप्रमाणे म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.